आज रत्नागिरीमध्ये 3 महत्त्वाच्या विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली। यातली पहिली बैठक ही नाणारमध्ये जो बॉक्साईड प्रकल्प त्याची सुनावणी 20 आणि 28 तारखेला होती, त्या संदर्भातली एक बैठक होती। आंबा बागायतदार जे आहेत त्यांना कॅनिंगसाठी चांगला रेट मिळत नाही, ही एक तक्रार होती। त्या आंबा बागायतदारांची एक बैठक होती आणि सारथीचं विभागीय कार्यालय रत्नागिरीमध्ये सुरू करावं या मागणीसाठी एक बैठक होती। अशा 3 बैठका या ठिकाणी संपन्न झाल्या। सुरुवातीचा जो नाणारचा विषय आहे या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की राजापूर लांजा मतदारसंघाचे स्थानिक आमदार किरण भैया सामंत यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की लोकांची जी भूमिका आहे त्या बॉक्साईडच्या बाबतीमधली तीच माझी भूमिका आहे। आणि त्याच्यानंतर असं एक चित्र निर्माण झालं की पंचायत समितीची राजापूरची आहे तिनं एकमतानं ठराव घातला की ही सुनावणी रद्द करा। आमदार महोदयांची तीच भूमिका होती आणि या संदर्भात आज आम्ही बैठकीचं आयोजन केलं होतं। पण याच्या पार्श्वभूमीवर काल माझी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली, विशेषतः मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली। आज 100% तिथल्या खातेदारांनी, एक 2-4 किरकोळ सोडले तर सगळ्या खातेदारांनी विरोधाची पत्र ही कलेक्टर महोदयांना दिलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवर 28 आणि 20ची जी जनसुनावणी होती ती रद्द करण्याचा निर्णय हा प्रशासनाने घेतलेला आहे। आणि तो निर्णय घेत असताना राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार देखील उपस्थित होते, तिथले सगळे शेतकरी देखील उपस्थित होते। आणि एक भूमिका आम्ही सातत्याने जी मांडतोय तीच भूमिका बैठकीमध्ये मांडण्यात आली की बाबा लोकांना विश्वासात घेऊन लोकांनी जर संमती दिली किंवा लोकांनी जर सांगितलं की तुम्हाला नाणारला बॉक्साईडचा प्रकल्प पाहिजे, नाणारला अजून काही रिफायनरी पाहिजे, नाणारला अजून कुठचा प्रोजेक्ट पाहिजे, तर हे सगळं ठीक आहे। परंतु 100% शेतकरी विरोधामध्ये असताना, 100% बागायतदार विरोधामध्ये असताना अशा पद्धतीचा कुठचाही केंद्र शासनानं प्रकल्प लादू नये अशा पद्धतीची शेतकऱ्यांची जी भूमिका होती त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक भूमिका घेतली। आणि 20 आणि 28च्या जनसुनावणीला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। पावसाळ्यानंतर लोकांशी चर्चा करून, मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भातले 100% विरोध जो आहे तो सांगून या सगळ्या गोष्टी पुढे केल्या जातील। परंतु तुर्तास 20 आणि 28 तारखेची जनसुनावणी ही रद्द करण्यात आलेली आहे। आंबा बागायतदारांच्या बाबतीमध्ये काल मला एक निवेदन आलं आणि आंबा बागायतदारांमध्ये गैरसमज होता की सोशल मीडियावर किंवा प्रिंट मीडियामधनं अशी एक बातमी येत होती की 5 रुपयानं रेट वाढला आंब्याचा। तर आंबा बागायतदार मला येऊन विचारायला लागले की हा आंब्याचा रेट आपण कधी वाढवला? तर म्हटलं मी वाढवलेला नाही, तो काही ज्या सोशल मीडियातनं बातम्या आल्यात त्यांच्याकडे तुम्ही जा। परंतु 1ही रुपया वाढवण्याचा निर्णय काही झालेला नव्हता। हे ज्यावेळी आंबा उत्पादकांनी माझ्या निदर्शनास आणलं त्यावेळी आज मी एक्झॉटिक, देसाई कॅनिंग आणि आंबा बागायतदार यांच्या सगळ्यांची चर्चा केली आणि जो काल 32 रुपये किलो मागे भाव होता तो एक्झॉटिकनं आज 50 रुपये करण्याचा निर्णय हा त्यांच्या कंपनीच्याद्वारे घेतलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी जर काय पाठीपुढे केलं तर तसे मिनिट्स देखील आम्ही तयार केले। जिल्हाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सारथीचं विभागीय कार्यालय हे रत्नागिरीमध्ये सुरू करण्यासाठी आम्ही तिथले जे MD आहेत महेश पाटील यांना सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की हा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सकारात्मक घेऊन जाऊ आणि सारथीच्या माध्यमातून ज्या मुलांना बेनिफिट्स मिळतात ते कार्यालय आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू करू अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी मला दिली। आणि त्याच्या पुढे जाऊन सारथीशी निगडीत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण सुरू करण्याच्या संदर्भातले देखील मी सूचना केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये देखील आम्हाला यश येईल अशा पद्धतीच्या 3 महत्त्वाच्या बैठका या ठिकाणी झाल्या। रत्नागिरी नगरपालिकेच्या इमारतीची काल पुन्हा एकदा मी पाहणी केली। 2 दिवस जो पाऊस पडला त्याच्यामुळं काम विस्कळीत झालेलं आहे। जे आम्ही 4-5 दिवसामध्ये लोकार्पण करणार होतो ते 7-8 दिवस पुढे गेले, 8 दिवस पुढे गेले। पण एक कॉर्पोरेट बिल्डिंग महाराष्ट्राच्या पूर्ण नगरपालिकांमधली ब वर्ग ही पहिली इमारत आम्ही बांधायला पूर्ण केलेली आहे। दुसरा आज बैठकीमध्ये निर्णय करण्यात आला की जिथं आपण आता बसलेलो आहोत आणि याच्या समोरची जी इमारत आहे ह्या दोन्ही इमारत अजून डिसेंबर किंवा जानेवारीला रिक्त होणार आहेत। मग आज आम्ही धोरणात्मक निर्णय असा घेतला की जी विविध कार्यालय भाड्यानं जिल्ह्यामध्ये कुठेतरी असतील
तर त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र आणायचं. समोरची जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सेतू हा जो एक प्रकार आता आपण तिकडे केलेला आहे, जिथे फार मोठी गर्दी होते, बसायला देखील कुठं खुर्च्या मिळत नाहीत, कंजेस्टेड एरियामध्ये आहे, तर जुन्या इमारतीमध्ये सेतू चांगल्या पद्धतीनं करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे सगळी जिल्ह्याची कार्यालय एका ठिकाणी असावी यासाठी जी आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग उभी केली त्याचं काम देखील डिसेंबरपर्यंत संपेल आणि ते देखील लोकांच्या सेवेला उपलब्ध राहील अशा पद्धतीचे निर्णय आज आम्ही घेतलेले आहेत. आंब्याच्या दरामध्ये अडचणी कर्नाटकी आंबा जो येतो आज आम्ही फ्लाइंग स्क्वॉड तयार केलेला आहे. त्याचे अध्यक्ष ॲडिशनल SP असतील, त्याच्यामध्ये DYSP असतील, त्याच्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, त्याच्यानंतर आमचे पणनचे अधिकारी असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी असतील आणि कर्नाटकचा आंबा रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस म्हणून विकण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर गाड्या आम्ही सील करू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यावर पोलीस कारवाई करू. साहेब 2 दिवसापूर्वी रत्नागिरी प्रमोद जठार आले होते, नंतर चिपळूणमध्ये त्यांनी दौरा केला. रत्नागिरीत बोलता बोलता म्हणाले की मी अतिशय सौम्य समाजात आहे, राणेंना मी पक्षात घेऊन त्याचं प्रतिशत केलं. रत्नागिरीत तुम्ही करणार नाही असं तुम्ही काय समजू नका. आणि दुसरं चिपळूणमध्ये केलं की पुढचा आमदार भाजपचाच आहे, प्रशांत यादव मंत्री असतील. अरे बाळानो, माझं त्याच्याबद्दलचं असं म्हणणं आहे, मी ऐकलं त्याचं भाषण, तर मला देखील बाळानो म्हणूनच सांगायचं आहे की प्रमोद जठार साहेब हे आमदार झाले, त्याच्या दुसऱ्या मिनिटाला त्यांना अभिनंदनांचा फोन करणारा उदय सामंत आहे. परंतु प्रमोद जठार साहेबांच्या वर भाजपाची एक सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे मला वाटलं 100% शिवसेना करायची आहेत, माझ्यावर एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळं 15 दिवस शेवटी वातावरण आमदार झाल्यानंतर निर्माण केलं पाहिजे. त्याच्यामुळे जठार साहेब जोरदार फिरत आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पहिला अंक म्हणाले आता सुरू झाला आहे, दिग्दर्शक म्हणाले होय बाळानो, होय बाळानो, नव्याची नवलाई असं म्हणायचं का? असं म्हटलं नाही, ते पण माझे अतिशय चांगले जवळचे मित्र आहेत. शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की पूर्वी जर संघटना कोणाकडनं वाढली नसेल पूर्वीच्या लोकांकडनं तर मी आता जास्त वाढवू शकतो अशी एक अपेक्षा असते ना. पण त्यांनी पूर्वीच्या लोकांनी संघटना वाढवली नाही, याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेल कमी वापरण्याचं आवाहन केलेलं आहे. आपल्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी देखील आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही देखील असा काही निर्णय घेणार का? नाही, माझ्या ताफ्यामध्ये गाड्याच नसतात. मी कधीही माझं शक्ती प्रदर्शन करत नाही. इव्हन मुंबईला देखील मी माझ्या स्वतःच्या गाडीतनं फिरतो. त्याच्यामुळं ताफा जेवढा कमीत कमी माझ्यावर असावा तेवढाच मी ठेवतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सरकारने जी सिक्युरिटी दिलेली आहे ती सरकारनं दिलेली सिक्युरिटी आहे, ती फक्त माझ्याबरोबर असते. बाकी सगळे माझे कार्यकर्ते माझ्या गाडीतच असतात. मी ताफा घेऊन वातावरण निर्माण करणारा लोकप्रतिनिधी नाही. कशामध्ये मुख्यमंत्र्यांना बरोबर 1 रुपया देखील पाठवलेला आहे. कांद्याची किमती घसरत आहे हा मुद्दा आहे आणि त्याच अनुषंगानं अंबादास दानवे सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केलेली आहे. हे बघा, सरकार हे संवेदनशील सरकार आहे. पहिली गोष्ट, कांद्याचा भाव जो पडलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील सरकार निर्णय घेईल. अंबादास दानवे साहेबांनी जे पत्र लिहिलं आहे त्याचा देखील सरकार विचार करेल, UBTचे ते असले तरी, कारण शेवटी शेतकऱ्यांच्या भल्याचा प्रश्न आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सरकार संवेदनशील कसं आहे तर ज्यावेळी 2 दिवसापूर्वी पाऊस आपल्याकडे पडला, त्याच्यानंतर अनेक लोकांची छतं उडून गेली, शेताचं नुकसान झालं, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना देखील सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आणि जिल्हाधिकारी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. पण ज्यावेळी माझ्या विशेषतः किरणबाई यांच्या असं लक्षामध्ये आलं की 23-24चे 2,44,00,00,000 रुपये आणि 24-25चे 2,43,00,000 रुपये ही नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली नाही. मग काल मुख्यमंत्री महोदयांशी आणि मदत व पुनर्वसन मंत्री जे आहेत स्वतः गिरीश महाजन साहेबांशी माझी चर्चा झाली. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि 2 दिवसामध्ये ह्या 2 वर्षाची जी नुकसान भरपाई आहे 6 की 7 कोटी रुपये ती आपल्याकडे जमा होईल आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये सगळे आपले पंचनामे संपतील आणि ते पंचनामे संपल्यानंतर पुन्हा एकदा जी काही रक्कम ठरेल ती रक्कम आपल्याला मिळेल. पण आपल्याला अजून एक अधिकची माहिती सांगतो की टपऱ्यांमध्ये देखील पाणी गेल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देणारा रत्नागिरी जिल्हा पहिला जिल्हा आहे. मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहे. त्या अनुषंगानं रोहित पवार असं म्हणतात की अजित पवारचा जो अपघात झाला किंवा अपघात झाला असेल सर्व CBI चौकशी करावी आणि रूल 12 प्रमाणे चौकशी व्हावी आणि शक्ती कायद्याअंतर्गत
केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा. नाही, या दोन्ही गोष्टीमध्ये महायुतीचं सरकार हे सकारात्मक आहे. तुम्हाला शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं देखील भाषण आठवत असेल, त्यांची पत्रकार परिषद आठवत असेल की अजितदादांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, ही भूमिका शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी मांडली. तीच भूमिका विधानसभेच्या भाषणामध्ये जर घातपात घडला असेल याची पूर्ण चौकशी केली जाईल आणि त्याच्यातनं खरं काय आणि खोटं काय हे जनतेला सांगितलं जाईल आणि त्याची चौकशी व्हावी दिल्लीकडनं, हे पत्र देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं कुठेही अशी भूमिका नाही की त्याची चौकशी होऊ नये. त्याची चौकशी 100% झाली पाहिजे आणि जे खरं आहे अपघाताच्या निमित्तानं ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की आपला ह्याचा शक्ती कायदा हा एकमुखानं विधानसभेमध्ये पारित करण्यात आला आणि तो कायदा अंमलात यावा यासाठी सरकार प्रयत्न करते ना. त्याच्यामुळे सरकार शक्ती कायद्याला कुठं पाठिंबा देत नाही किंवा पाठिंबा देऊन तो मंजूर करून आणत नाही, अशातला भाग नाही. जी प्रवृत्ती घाणेरडी प्रवृत्ती, विकृत प्रवृत्ती काही ठिकाणी निर्माण झालेली आहे, ही 100% पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं ठेचून काढली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती पुन्हा निर्माण होऊ नये ही दक्षता घेतली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. तर 2 दिवसात वादळ झालं त्यामुळे जिल्ह्यात आढळलं, रत्नागिरी तालुक्याला विशेषतः ते जास्त फटका होतो. नाही, माझ्याकडे सगळी यादी आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 पार्ट केले की ज्या खरोखरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांचं नुकसान जे झालं आहे त्यांना आपण कालपासून शिवसेनेच्या माध्यमातून मदत देखील सुरू केलेली आहे. काही लोकांचे पत्र एवढं आले आहेत, त्यांना पत्र दिली आहेत, कौलं दिली आहेत, ही शिवसेना सामाजिक काम म्हणून करते. पण ज्यांची अंशतः घरं पडलेली आहेत त्यांना 6,500 रुपये, पूर्ण घरं पडलीत त्यांना 96,000 रुपये, ही प्रोसेस देखील सुरू आहे. जनावरं ज्यांची गेली असतील त्यांना देखील मदत आपण देतो आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि शासन आम्ही दोन्ही सायमल्टेनियसली याच्यामध्ये काम करतो.